तुम्हालाही प्रश्न पडतो का की फक्त 2 दिवसातच अष्टविनायक यात्रा पूर्ण करता येते आणि तोही फॅमिलीसोबत. आज सुरू झाली आमच्या यात्रेची पहिली पायरी. चला तर मग माझ्यासोबत ही यात्रा पूर्ण करूया. आणि अष्टविनायक यात्रा म्हटलं की पहिलं गाणं आपण जे गाडीत बसल्यावर लावतो ते म्हणजे अष्टविनायका तुझा महिमा कसा. आणि हे गाणं आपलं पूर्ण महाराष्ट्राला मला वाटते माहीतच असावं, तर आम्ही ही गाडीत तेच गाणं प्ले केलं होतं. तर पहाटे सकाळी 5:30 वाजता उठून आम्ही पुण्यावरनं मोरेश्वरला म्हणजे आपल्या पहिल्या गणपतीला जायला निघालो. मोरगावला पोचल्यावर मंदिराबाहेर आम्हाला छोटी छोटी दुकाने दिसली. ती दुकाने होती फुलांचे हार, दुर्वा, पेड्यांचा सुगंध अशी आपल्याला दुकानं दिसली. आणि दुसऱ्याच दिवशी महाशिवरात्री होती, त्यामुळे कवट फळ हे सुद्धा सगळीकडे विकायला होतं. ॲक्च्युली आम्हाला प्रश्न पडला होता, आपण अष्टविनायकला चाललेलो आहे आणि महाशिवरात्री पण आली आहे, तर आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायला भेटेल का किंवा कसं होईल. पण त्याची पण एक पुढे जाऊन गंमतच झाली, ती मी तुम्हाला नक्की सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आम्ही इथूनच कवटसुद्धा घेतलं होतं की म्हटलं आपल्याला यात्रेत पुढे जाऊन म्हणजे फळ तर मिळेल, पण इथे ना मिक्स केलेलं होतं कवटचं फळ आणि गूळ असं दोन्ही पण. तर म्हटलं घेऊन ठेवूया सोबत, कारण महाशिवरात्रीच्या दिवशी कवट खाल्लं नाही तर मग महाशिवरात्री आहे असे वाटत नाही. त्याचबरोबर इथून आम्ही चांगला नारळ बघून घेतला, कारण की असं असतं की आपण जो पहिला नारळ इथून घेतो तोच नारळ आपल्याला प्रत्येक देवापुढे म्हणजे प्रत्येक 8 गणपतींपुढे ठेवायचा असतो. त्याला दाखवून तो परत घेऊन तोच नारळ पुढच्या गणपतीला व्हायचा असतो. तर असं करत करत तो नारळ आपण परत आपल्या घरी आणतो आणि मग त्याचा प्रसाद सगळे मिळून खातात. तर आम्ही चाललो होतो आता मंदिराकडे. तर इथे होतं मंदिराचे ॲक्च्युली इथे 2-3 दरवाजे आहेत, तर त्याच्या एका दरवाज्यातनं आत्ता आम्ही चाललो होतो, जो शॉर्टेस्ट होता मला वाटतं, कारण की एक 5 मिनटं पण नाही, एक 2-3 मिनटं चालल्यावरती लगेच आम्हाला मंदिराचा कळस दिसून गेला. तर इथे असे पेरू वगैरे असं पण विकायला होतं. आणि ह्या आहेत मंदिराच्या 11 पायऱ्या. तर हे आहे आपलं मयुरेश्वर मंदिर मोरगावच्या गणपतीचं. मोरगावला पोचल्यावरती आम्ही ना फक्त फुलं, प्रसाद आणि हार घेतला. देवापुढे मोठेपणा नाही, पण श्रद्धा मोठी असते असं म्हणत आम्ही साधा हार आणि प्रसादच घेतला. मंदिरात प्रवेश करतानाच घंटांचा नाद, मोर्या मोर्याचा जयघोष असं सगळं चाललं होतं. डोळे मिटून एकच प्रार्थना केली, बाप्पा ही यात्रा सुखरूप पूर्ण होऊ दे. त्या क्षणी मनात खूप शांतता होती. असं सांगितलं जातं की सिंधू नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान गणेशांनी मोरावर आरूढ होऊन अवतार घेतला, म्हणूनच त्यांना मयुरेश्वर असं नाव पडलं. या मंदिराची रचना ही खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराभोवती उंच दगडी भिंत आहे, जणू एखाद्या किल्ल्यासारखी रचना आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि प्रत्येक दरवाजाला वेगळी धार्मिक महत्ता आहे. मोरगावच्या गणपतीची मूर्ती ही काळ्या दगडाची आहे. सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे. मूर्तीच्या डोळ्यात आणि नाभीत हिरे बसवले आहेत. असं सांगितलं जातं की मूर्तीसमोर उभा असलेला मोठा उंदीर भक्तांच्या इच्छा ऐकून घेतो, अशी श्रद्धा आहे. आणि अष्टविनायक यात्रा इथूनच सुरू करून पूर्ण केल्यावर पुन्हा इथे येण्याची देखील प्रथा आहे, कारण सुरुवात आणि समाप्ती ही दोन्ही मयुरेश्वराच्या चरणीच करावी असं मानतात. आणि मंदिराच्या बाहेर स्वामी समर्थांचे देखील आम्हाला दर्शन आता आम्ही गेलो मोरगाववरून सिद्धटेकला, म्हणजेच आपल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायला. सिद्धटेकला आल्यावर अनेकांना वाटतं की टेकडी चढावी लागते, पण आम्ही टेकडी चढलो नाही. फक्त दर्शनाला जाताना ग्राउंड फ्लोअरवरून आपल्याला पहिल्या मजल्यावर जावं लागतं आणि तिथून परत खाली येऊन मग आपल्याला मंदिरात दर्शन घ्यायला मिळतं. तर मंदिराच्या आवारातच गेल्यावर जाणवलं की यात्रा म्हणजे फक्त प्रवास नाही, ती श्रद्धेची परीक्षा आहे. असं सांगितलं जातं की भगवान विष्णूंना मधु आणि कैटभ राक्षसांचा वध करायचा होता, पण त्या क्षणी त्यांनी भगवान गणेशाची उपासना केली. गणेशांनी प्रसन्न होऊन त्यांना सिद्धी दिली, म्हणून या ठिकाणाला नाव पडलं सिद्धटेक आणि गणपती झाले सिद्धिविनायक.
ही सिद्धिविनायकची मूर्ती उजव्या सोंडेची आहे, म्हणजेच खूप शुभ आणि शक्तिशाली मानली जाते. मूर्ती सुमारे 3 फूट उंच आणि 2.5 फूट रुंद आहे. ही मूर्ती ही स्वयंभू मानली जाते. स्वयंभू म्हणजे स्वतः प्रकट झालेली मूर्ती. उजव्या सोंडेचा गणपती असल्यामुळे इथली पूजा अत्यंत नियमबद्ध व शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाते. हे मंदिर भीमा नदीच्या काठी वसलेले आहे आणि मंदिराच्या मागे छोटी टेकडी आहे. सिद्धटेकला टेकडीभोवती प्रदक्षिणा करण्याची प्रथा आहे. ही प्रदक्षिणा साधारण 7 किलोमीटरची असते. असं मानतात की ही प्रदक्षिणा पूर्ण केल्यास अडथळे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. आम्ही ही प्रदक्षिणा नाही केली, परंतु तुम्ही गेलास तर तुम्ही करू शकता. अष्टविनायकांमध्ये सर्वात शक्तिशाली रूप मानलं जातं ते ह्या सिद्धिविनायकाचं. सिद्धी आणि बुद्धी प्रदान करणारा गणपती विवाह, व्यवसाय आणि नवीन काम सुरू करण्याआधी खूप सारे भक्त इथेच येतात. टेकमध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवते. मंदिर साधं आहे पण श्रद्धा प्रचंड आहे. इथे येऊन असं वाटतं सिद्धी बाहेर शोधायची नसते, ती आपल्यातच जागृत करायची असते. आपली ही यात्रा अशीच चालू राहणार आहे. माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. थँक्यू.